हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं सगळे काय व्यवस्थित झालं का तुमचं जेवण? मी काय क्लिअर खड दिसत नाही भाऊ बहिणी, सगळा अंधारच आहे, काळे काळे दिसते मी. तर चला मस्तपैकी असं चाललंय आपला चुलीवर स्वयंपाक. तर ही काय आहे, काय चाललंय, बॉम्बलाचं कालवण केलंय. तशी तर बॉम्बला चटणीच करायची होती बरं का, पण ते काय झालं, वतलं उलीसक पाणी. संध्याकाळच्या टायमाला चुलीवर स्वयंपाक करायला भारी वाटतं बरं का, म्हणून हे केलंय. अंड्याचं कालवण बनवलंय मस्तपैकी असं. हो का, तिथं केलंय बघूला तर अंड्याचं कालवण. चपात्या पाण्या बनवल्या त्या चमचमीत झणझणीत. अरे ही पडदा घे बरं एवढा वर बघ, इथं लाईट येते का? लाईट काय इथं लाईट येते, ही लाईटीचा बरं इथं घ्यावा काय रे ह्या घरात. असंच करावं लागेल. ही पडदा वर सर बर, नंतर तोडतेत ना कप, काय त्याचा उपयोग नाही. हा ही झुरमुळ्या, हे कांड घे झुरमुळ्या वर. हे कडचा घे रे बाळा, तो ते कोपरा हांग ती. आता कसं घे सगळं ते, त्या कोपऱ्यापासून एंटरपासून घे इकडं. आणि चल की जेवायचं नाही काय तुला? तर जाऊन झोपायचं. काय झालंय माहितीये का, विषय असा झालाय, भाऊ बहिणीने बलच इकडे घेतला पाहिजे या, पण आता जाऊ द्या, बघूच्या उद्याच्याला आपण निवेदन. आणि चुलीवरचा गरमागरम असा स्वयंपाक झालाय आपला. तर आता बॉम्बलाचं कालवून शिजतंय तव्यात. आव्या जेवायचं नाही कर, झाला की स्वयंपाक, चल जेवाय गरम गरम या. तर मस्तपैकी असं आता गरमागरम जेवण करणार आहे. हे टाकल्यानं हे आणलं होतं काय, जिलबी आणली होती खायला, जिलबी. ते कोण ह्यांनी पण बनवलं होतं अंड्याचं कालवण, भाकरी मस्तपैकी असं. ते बस काय तर भाऊ बहिणीनं आमच्या इकडच्या म्हणजे आमच्या गावाची, माझ्या माहेरची पीर साहेबाचा उरूस आहे, 1 तारखेपासून चालू होतोय. तर आता आवीची चालली तयारी कशाची, हलगा ढोलका वाजवायला त्याला जावं लागतंय ना. तर आता उद्यापासून त्याला जायचंय वाजवायला, 5 दिवस संदलचं ती वाजवत असते ती. तर पण आता जा. तर तुम्हाला उठवू नका, जास्त कालवा भांडी घेऊन ये रावड्या. तर जेवायचंय आता, चमचमीत झणझणीत असा बेत आहे आपला. आव्या चल भांडी घेऊन बाबा, चल, मला ही झोप लागली. हा कस काय इंगळा पडल्या ते मस्तपैकी. इकडं अंड्याची तरी. अयो, सकाळी बनवली होती मी शापूची भाजी आणि चपाती मस्तपैकी अशी चमचमीत झणझणीत.
तर उद्याच्याला जायचंय भाऊ बहिणीनं माझ्या बहिणीचं म्हणजे माझी मोठी बहीण आहे ना, मोठ्या चुलत्याची मुलगी म्हणजे माझी मोठी बहीण. तर तिचा उद्याच्याला देवदेव आहे, कार्यक्रम आहे. तर त्या कार्यक्रमाला जायचंय आपल्याला उद्या. आमंत्रण आलेलं आहे, तसं तर आग्रहाचं निमंत्रण आलेलं आहे. तर त्यासाठी जायचंय. तर जरा लावले डोक्याला मेहंदी बिंदी, केस कापले ती. काय दिसा नाहीच हो का इथं अंधारात. आता कसं ठरवलंय माहिती का भाऊ बहिणीनं, नका इथं बाहेरच जीव चल. हातून काय तर तुला तिथं तो टोपल्यात तेलाच्या चपात्या ते घे, रोट्या मला राहू दे. तर डोकं धुतलंय गार पाण्याने मी आता. मैदळ गार लागतंय. काय इकडं अंधार पडलाय असा भाऊ बहिणीनं काय कळणार झाले. माहेरीनं ते ठेव रोट्या, ती घे, हा ती घे भाजी. इकडं बसला जेवायला. बाबला चटणी देऊ का त्याला एक साईडला भाजीला तुला? लय गार लागायला लागले चुली बशी बसून, आता गार लागायला लागले इतकं मैदाळ. लय गारटा आहे, आपट गारटा भाऊ बहिणीनं. आता उद्या जायचंय कार्यक्रमाला बहिणीच्या घरी. तर आता आव्या तर काय म्हणतो, मी तर काय येणार नाही, कारण की त्याला संदलचं वाजवायला जावं लागतं ना 5 दिवस, आहे का नाही. संध्याकाळी 7-7:30 वाजेपर्यंत येतो काय. मग आपण संध्याकाळी माघार यायचं या. तुझे ह्यांना तुला जर यायचं असं तर चल, असं तर राहते, तसं काय नाही माझं. मी ना आता ते होईल किती नाराज होईल किती होती आम्हाला पण ते ना म्हणून व्यावाला पे येताना घेऊन म्हणून येतो का कसं होतं त्या पृथ्वीला म्हणा, पृथ्वी येत असं तर बघ. कसं काय झालंय मग अंड्याच कालवून केलंय आपलं कसं तरी. भाऊ बहिणीने 6 अंडी आणली. आता हे मला की चिकन आणतो, त्याला म्हणलं आण बिर्याणी करायचं म्हणत होता. आता बिर्याणी करायचं म्हणलं त्याला तांदूळ हे नव्हतं, त्याला म्हणलं आण तांदूळ हे, तर गेला तसंच निघून. आणली आपली 100-1 रुपये माझ्याकडे 6 अंडी आणली. काय रे खालावलं काय म्हणून तू जेवायचं की तर चला भाऊ बहिणी, आता मी पण जेवण करते. तिथं काय आता स्टँड काय इथं बसणार नाही म्हणून आता हातात मोबाईल धरलाय. मी पण घेते आता वाढून जीवती मस्तपैकी असं चमचमी झणझणीत केलेलं आहे. उकडलेल्या अंड्याचा बेत, बोंबलाची चटणी, इथं आहे बोंबलाची चटणी, इकडे आहे अंड्याचं कालवण, तिकडे जीवतोय आव्या, इथं बसली मी. आता जेवायचं मला बी. परत आपले स्वामीनी ही बांधायची तर घरात. अंगठा दुखतोय भाऊ बहिणीनं गाडीवर पडलेली माझा. मैदा काय सांगायचंय तुम्हाला.
तर चला मग घ्या सगळ्यांना आपल्याला काळजी भेटू आपण पुढल्या वेळेमध्ये. तुमचं काय बेत आहे पण सांगा. बाय बाय.